नमस्कार सगळ्यांना. तर आता लाडक्या बहिणीसाठी पण 20 लाख घरे मंजूर झालेली आहेत. आता हे कसं आहे? काय आहे? कुठली योजना आहे आहे ही? तसेच तुम्हाला या घरकुल योजनेसाठी कुठे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे? तुमची पात्रता काय असणार? तसेच तुम्हाला कुठली कागदपत्रं तयार ठेवायची आहेत, ज्यामुळे तुम्हाला ही घरं जे आहेत ते उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. आता हे सगळं जे आहे ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. 20 लाख घरांना मंजूर देण्यात आली आहे. ती मंजुरी कशी असणार आहे, काय असणार आहे, सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण. तसेच तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, पात्रता काय आहे आणि कोणते कागदपत्र, हे 3 मोठे विषय आहेत. बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. 2024-25 मध्ये आता हे जे 20 लाख घरं आहेत, त्याला मंजुरी दिलेली आहे. पंतप्रधानांनी ही योजना काढली आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं महाराष्ट्रासाठी आपले मुख्यमंत्र्यांनी तरतूद केली होती 20 लाख घरांसाठी, तर ती मान्य पण झालेली आहे. आता नेमकं काय आहे हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तसेच चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी नक्की त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. कारण खूप महत्त्वाचं आहे. कमेंट केला म्हणजे लोकांना कळतात गोष्टी काय आहे, काय नाही. ठीक आहे. बऱ्याच लोकांना माहीत नसतं की ही योजना आली आहे किंवा काय आली आहे, त्याची पात्रता काय असणार आहे. जरी त्यांना त्यांची पात्रता असेल तरी काही जणांना फॉर्म कसा भरायचा माहीत नसतो. त्याच्यामुळे बरेच लोकं आहेत ते वंचित राहतात. त्यामुळे आपण हे व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर करणार आहोत. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मी सविस्तर सगळं सांगणार आहे. तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे. फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा, सगळं व्यवस्थित कळणार. ठीक आहे. तुम्ही अजून पण जर घरकुल योजनेसाठी जर तुम्ही फॉर्म भरला नसेल, तुम्ही आत्ता भरा. हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला कळेल. कागदपत्र तयार करा आणि मग फॉर्म तुम्ही भरू शकता. ठीक आहे. तर हा फॉर्म ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे ते पण मी सांगणार आहे. सविस्तर सगळी डिटेल तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पाहत राहा. बघा, आपण ह्याची पहिली सविस्तर माहिती बघूयात काय आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. आता घरकुल योजनेचाही लाभ मिळणार. तब्बल इतकी घरं मिळणार. ठीक आहे. आता नक्की किती घरं मिळणार ते पाहूयात पुढे. बघा, अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना डिसेंबरचा 6वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता या योजनेबद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणीला आता घरकुल योजनेचा लाभ पण मिळणार आहे, अशी बातमी समोर येत आहे. ठीक आहे. आता लाडक्या बहिणीला घरकुल योजना ही मिळणार आहे, ती कशी ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या राज्यातील 2,35,00,000 महिलांसाठी केंद्र सरकारने आणखी एक खूप मोठी घोषणा केलेली आहे. यामध्ये लाडक्या बहिणीला आता घरकुल योजनेच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. 13 लाख पेक्षा जास्त घराचा लाभ मिळणार आहे. तसेच 20 लाख घरे महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली. म्हणजे महाराष्ट्रासाठी 20 लाख घरं जी आहेत ती मंजूर झालेली आहेत. त्यामुळे हे खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण एवढी घरं मिळणं खूप महत्त्वाचं होतं. बऱ्याच जणांची स्वप्न आहे स्वतःच्या घराची, ती आता पूर्ण होणार आहे. ठीक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये महाराष्ट्रासाठी 20 लाख घरे मंजूर केल्याबद्दल केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी सांगितले की लाडकी बहिणीला पण आता या घरांचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, यावर्षी गरीब लोकांसाठी 20 लाख घरे पंतप्रधान आवास योजनेमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मंजूर केली आहेत. यामध्ये गरीब लोकांना त्यांच्या स्वप्नांचं घर बांधण्यास मदत होणार. बघा, 20 लाख म्हणजे खूप जास्त मोठी रक्कम, मोठी संख्या आहे. एवढ्या लोकांना आता स्वतःचं घर असणार आहे. स्वतःच्या घराची स्वप्न सगळ्यांची पूर्ण होणार आहेत. 20 लाख लोकांना स्वतःचे घर आता मिळणार आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यांनीच याचा लाभ घ्यावा. 20 लाख म्हणजे खूप खूप आहेत. जेवढं जास्त अप्लाय करता येईल, जेवढं जास्त फॉर्म भरता येईल, तेवढे फॉर्म तुम्ही भरा. आता ह्यासाठी आपण काय काय लागणार आहे, काय काय नाही ते नक्की पाहूयात. बघूयात पुढच्या स्लाईडमध्ये काय आहे. बघा, महाराष्ट्राला 20 लाख घरे मंजूर. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे कोटी कोटी आभार. बघा, हे प्रॉपर न्यूज आहे ही. ठीक आहे. बघा, आता महाराष्ट्र थांबणार नाही असं म्हणतात. बघू आपण काय सविस्तर आहे ते. प्रधानमंत्री आवास योजनेत 2024-25 साठी महाराष्ट्राला 19,66,767 घरांना मंजुरी दिली आहे. तसेच प्रधानमंत्री जनमन योजनेत, ठीक आहे, 40,000हून अधिक घरे आजवरची कोणत्याही राज्याला दिलेली सर्वाधिक संख्या आहे. बघा, म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्राला, म्हणजे कुठल्याही राज्याला आत्तापर्यंत एवढी मंजुरी नव्हती दिली. सर्वाधिक संख्या महाराष्ट्र आपल्या राज्याला मिळालेली आहे 20 लाख घरांची. ठीक आहे. सर्वेक्षणातील निकष शिथिल, लाभापासून वंचित बेघरांना मोठी मदत. जे आत्तापर्यंत लाभापासून वंचित आहेत त्यांना घरं मिळणार आहेत. महाराष्ट्राला आत्तापर्यंत सगळ्यात मोठ्या संख्येने हे जे घरांना मंजुरी मिळालेली आहे, 20 लाख घरं मंजूर झालेली आहेत. त्यामुळं सगळ्यांचं अभिनंदन. तसेच केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान यांनाही धन्यवाद असं दिलेलं आहे. ठीक आहे. तर खूप महत्त्वाची आणि खूप चांगली आणि गोष्ट आहे, कारण एवढी घरं मिळणं ही खूपच आनंदाची बाब आहे. सगळ्या लोकांसाठी ज्यांना स्वतःची घरं पाहिजेत किंवा स्वतःचं स्वप्न आहे स्वतःचं घर असावं, ह्या सगळ्यांना खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तर तुम्ही पण लवकरात लवकर अप्लाय करा. अजूनही तुम्ही जर अर्ज भरला नसेल तर भरा. आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत की अर्ज कसा भरायचा आहे, कागदपत्र काय लागणार आहे, ठीक आहे, आणि पात्रता काय, सगळं पाहणार आहोत. बघा, हा बघा प्रॉपर जी-आर आहे हा. ठीक आहे. बघा, तुम्ही बघू शकता, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. ठीक आहे. आवास योजना ही जी-आर आहे प्रॉपर. ठीक आहे. आता बघा, प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान.
ठीक आहे. आता प्रति लाभार्थी कसं काय दिलं जाणार आहे अनुदान बघत. ग्रामीण भागात 1,20,000, डोंगरी भागात 1,30,000. ठीक आहे. हे जे आहे ते लाभार्थी आहे असे अनुदान दिले जाणार आहेत. ठीक आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आलेला आहे. म्हणजे लाभार्थी निवडण्याचा अधिकार पण ग्रामसभेस देण्यात आलेला आहे. आता निवड प्रक्रिया कशी असणार बघा. सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मध्ये उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची माहिती आवाज सॉफ्टवर उपलब्ध आहे. सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. प्राधान्यक्रम यादी बेघर, एक खोली लाभार्थी, 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली असते. प्राधान्यक्रम यादीतील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवडणूक करतेवेळी खालील निकषांवरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम द्या. म्हणजे आता पात्रता बघूयात आपण काय आहे पात्र. इथे पात्रता दिली आहे. कारण याचा जो अधिकार आहे निवडीचा, की कोणाला घरं द्यायची, कोणाला नाही, याचा अधिकार पूर्णपणे ग्रामसभेस देण्यात आलेला आहे. त्यामुळं ते व्यवस्थित निकष चेक करणार, प्रत्येकाचे फॉर्म आले असतील त्यांच्याकडे, ते निकषातनं चेक करणार. निकषात बसत असेल तर ते पुढे पाठवणार. ते आता बघूयात आपण काय निकष आहेत. 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब. ठीक आहे. आता तुमच्या कुटुंबात जर 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्तीच नसेल, ठीक आहे, त्यांना मिळणार आहे. महिला कुटुंब प्रमुख आहे. तसेच 15 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब. म्हणजे तुमच्या घरात जर कोणी पण 16 ते 59 वयाच्या मधलं कोणी नसेल घरात, पुढे कुटुंब प्रमुख आपण म्हणतो, ते नसतील तर तुम्हाला मिळेल. तसेच कुटुंब प्रमुख महिला असेल तर तुम्हाला मिळणार आहे. 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेलं कुटुंब. मग तुमच्या घरात कोणी 25 वर्षाच्या वर पण अशिक्षित आणि निरक्षर जे व्यक्ती आहेत त्यांना मिळणार आहे. ठीक आहे. अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही. तुमच्या घरात जर असं कोणीच शारीरिकदृष्ट्या प्रौढ किंवा काम करणारा असं व्यक्ती नसेल, अपंग व्यक्ती असतील तर तुम्हाला त्याचं किंवा कुटुंब प्रमुखच अपंग असेल किंवा काही तर त्यांना तो मिळणार आहे. भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे. म्हणजे तुमच्याकडे जमीन नसेल, भूमी नसेल किंवा शेत नसेल, कुठलीच प्रकारची जमीन नसेल आणि तुम्ही मोलमजुरी करून किंवा दुसऱ्यांच्या शेतात जाऊन किंवा दुसऱ्यांकडे जाऊन काम करताय, कुठेही जाऊन काम करताय, काही कुठलीही मोलमजुरी करताय, तर तुम्हाला घरं जी आहेत ती मिळणार आहेत. हे जे 5 निकष आहेत, ठीक आहे. हे 5 निकष असतील तरच तुम्हाला घरं मिळणार. हे 5 निकष चेक करणार आणि मग तुम्हाला ते घरं देणार आहे. ठीक आहे. बघा, सदरील गुणांकनाच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल. म्हणजे हे निकष तुमचा जेव्हा तुम्ही अर्ज देता तेव्हा तुमच्या निकषामध्ये हे चेक करतात. हे 5 निकष असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. तुम्हाला कळलं असेल की काय आहे पात्रता, ही पात्रता आहे. ठीक आहे. आता अर्ज कुठे करायचा नेमकं ते बघूयात. अर्ज तुम्ही करू शकता ग्रामपंचायत आणि पंचायत समिती. तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये जाऊन किंवा पंचायत समितीकडे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. ही खूप चांगली योजना आहे मोलमजूर करणाऱ्यांसाठी किंवा ज्या घरात कुटुंबप्रमुख नाही किंवा कुटुंबप्रमुख महिलाच आहे फक्त, त्या सगळ्यांना घरं आहेत ते मिळणार आहेत. ठीक आहे. तसेच तुमच्या घरात अपंग व्यक्ती असेल कोणतरी किंवा घरात अपंग व्यक्ती सोडून कुठला प्रौढ व्यक्ती किंवा शारीरिकदृष्ट्या एकदम सक्षम व्यक्ती नसेल तर तुम्हाला घरं मिळणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना याचा लाभ मिळणार आहे. खूप चांगली योजना काढलेली आहे ही. तुम्हाला पण घर हवं असेल तर तुम्ही नक्की जाऊन ग्रामपंचायतीमध्ये जाऊन किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला तुमचं हक्काचं घर मिळणार आहे, स्वप्नातलं घर मिळणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यांना कळलंच असेल काय पात्रता आहे, अर्ज कुठे करायचा. ठीक आहे. तर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर ती देता येईल. ठीक आहे. धन्यवाद.